हे हाय, दिस इज योगेश फ्रॉम दी मायस्पेस क्लास. तर आज आपल्याला बेसिकली 10th ICSE बोर्डचा क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर करायचं आहे. ठीक आहे. लेट मी चूज सम डिफरंट इंक. ओके, चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्झामला एक किंवा दोन क्वेश्चन, 1 or 2 क्वेश्चन येतात. म्हणजे 3 to 6 मार्क्ससाठी येतं. ओके, पहिले तर आपण बघूया की ह्या चॅप्टरमधले कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारतात. जे तुम्ही बघायला गेलं ना, ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली 2 टाईपचे क्वेश्चन विचारतात. एकदम सिम्पल असं 2 टाईपचे क्वेश्चन, ते मी सांगतो तुम्हाला कुठले. मग आपण तेव्हा त्यात 1 by 1 डिटेलिंगमध्ये जाऊया. पहिल्याचा क्वेश्चन असतो की सॉल्व युजिंग फॉर्म्युला. हा एक क्वेश्चन असतो. आणि दुसरा एक क्वेश्चन असतं की हॅज इक्वल रूट्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. हॅज इक्वल रूट्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्टला बघायची. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही आहे. ठीक आहे. पहिलं काय प्रकार सांगतो त्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय सांगतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असं म्हणता येईल की ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते त्याला बेसिकली क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि ते नेहमी ह्या लँग्वेजमध्ये येतं बघा. ax² + bx + c = 0 ह्या लँग्वेजमध्ये लिहितात नेहमी. ओके, त्यातलं a b c हे कोइफिशियंट आहे रिस्पेक्ट टू x² x आणि हा कॉन्स्टंट आहे. राईट. तर सॉल्व युजिंग फॉर्म्युलामध्ये करायचं आहे काय, आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊया. मग तुम्हाला एकदम इझी पडून जाईल. तुम्हाला स्टेप्स वगैरे सांगतो. पण लक्षात ठेवा, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे एवढंच असतं. ax² + bx + c याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतो. पहिला आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊया, मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल कसं करायचं. So what I did, I have copied some of the question. तो क्वेश्चन लिहिला आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग अँड कॅल्क्युलेट दी आन्सर करेक्ट अप टू 2 decimal places. ओके, 2 decimal प्लेसेसवर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यांनी क्वेश्चन काय दिलं बघा. x² - 5x - 10 = 0. इथं ॲक्च्युली मला चालत नाही आहे, समजून घ्यायचं. इथं =0 आहे. ओके, आता तुम्हाला करायचं आहे काय, ह्याला आपण स्टेप्समध्ये डिवाइड करूया. आपली स्टेप 1 काय असते बघा. ऑलवेज रिमेंबर, स्टेप 1 असते हे जे इक्वेशन आहे ना, तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. कोणाबरोबरती आपण जे मगाचं इक्वेशन दिलं होतं ना, स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c = 0 बरोबर कम्पेअर करायचं. इथे =0 बरोबर कम्पेअर करायचं आहे. जर मी ह्यालाच असं मांडलं तर मी ह्याच्या खालीच मांडलं x² - 5x - 10 = 0. तर तुम्हाला काय दिसतं रे बघा ना, a ची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिसते. a ची व्हॅल्यू मला 1 दिसते. मला b ची व्हॅल्यू काय दिसते, मला b ची व्हॅल्यू मला -5 दिसते. आणि c ची व्हॅल्यू स्ट्रेट फॉरवर्ड मला -10 दिसते. आता काय काय जणांना कळत नाही की बाबा ह्यांची व्हॅल्यू कशी पकडायची. तर त्याला सोपं लॉजिक सांगू, अजून पण सोपं सांगायचं म्हटलं तर मी असं लिहितो ax² = x² लिहितो. ह्या x² ला x² गेला तर 1 आला. तसंच मी काय करतो आता, bx = -5x लिहितो. x ला x गेला तर b ची व्हॅल्यू -5 आली. सेम आहे तुम्ही करू शकता. c चे डायरेक्ट तुम्हाला -10 म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड आहे, असं तुम्ही करू शकता. राईट. आता तुम्हाला a b आणि c ची व्हॅल्यू मिळाला. आता तुम्हाला ह्या व्हॅल्यूचं करायचं आहे काय, ह्या व्हॅल्यूचं तुम्हाला स्टेप 2 मध्ये टाकायचं आहे. स्टेप 2 इज नथिंग युअर फॉर्म्युला बेसिकली. x = -b ± b² - 4ac/2a. हा तुमचा फॉर्म्युला. आता तुम्हाला करायचं आहे काय माहिती आहे का, हा एच्या बीच्या सीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. आणि तुम्हाला काय होऊन जाईल, तुमचं त्या ह्याने तुम्हाला काय होईल, तुमचा ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे. ठीक आहे, आपण सॉल्व करूया हा वाला पार्ट. ओके, आता मला बीची व्हॅल्यू काय बघा, -5. आता इथं थोडीशी काय, इथं मायनस आहे ऑलरेडी बघा. इथं एक्स लिहितो मी, हे मायनसला मायनस आहे आणि बीची व्हॅल्यू म्हणजे -5. इथं काळजी घ्या, इथं खूप जण चुका करतात. हां, ± स्क्वेअर रूटमध्ये पुढे त्यांनी दिलं आहे b² - 4ac म्हणजे -5² -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे इंटू c ची व्हॅल्यू -10 आहे. इथं c ची व्हॅल्यू -10 आहे, इथं समजून घ्यायचं. अपॉन 2 × 1. तर x = काय आलं तुमचं, मायनस प्लस झालं, ± स्क्वेअर रूटमध्ये -5² नेहमी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह असतो, कारण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. म्हणून -5² आला, इट शुड बी 25. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, नेहमी साईनचं कॅल्क्युलेशन पहिलं करता, मग -4 × -10 करा. तर इट शुड बी मायनस प्लस होईल. प्लस आलं आणि इथं आलं माझं
इथं माझं 40 आलं अपॉन 2 आलं. तर एक्स इक्वल टू काय आलं 5 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये किती आलं 65 अपॉन 2 आलं. राईट. आता करायचं काय ह्याच्या पुढे ते तुम्हाला सांगतो. एवढं कळालं तुम्हाला. आता तुम्हाला फक्त काय नाही, तुम्हाला फक्त स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे, मग तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ओके, मी काय करतो आता हा वाला पार्ट जरा अडप करतो, तुम्ही सॉल्व करू शकता. नंतर बघून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून घ्या आणि तुम्ही बघून घ्या. मग मी हा तो पण डिलीट करतो हा वाला पार्टला, इथं ते सॉल्व करून घेतो. आता एवढं आलं माझं. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्हाला एक्झामला लॉगबुक देतात बेसिकली. त्या लॉगबुकमध्ये तुम्हाला डिरेक्टली व्हॅल्यू मिळते स्क्वेअर रूट ऑफ 65 कसं काढायचं. टेम्पररी मी काय करतो डायरेक्ट आन्सर काढतो. ठीक आहे, रूट 65 काढायचं आहे मला. रूट 65 होतं. राईट. बघ रूट 65ची व्हॅल्यू काढते 8.062 होतं. राईट. 8.062 मोस्टली 3 डिजिट घेतलं तर काम होऊन जातं. म्हणून मी काय करतो बघा, एक्स इक्वल टू 5 प्लस मायनस इथे लिहितो 8.062 अपॉन 2 घेतो. आता आता हा स्क्वेअर रूटची आपण व्हॅल्यू काढली. राईट. मग हे ह्या रूट 65ची आपण जस्ट व्हॅल्यू काढली. राईट. तर माझं काय आलं 5 प्लस मायनस 8.062 आलं. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 तुकडे करायचे आहेत. 2 तुकडे कसे करायचे आहेत, हा प्लसवाला एक मायनसवाला, मग तुमचे 102 व्हॅल्यू होतील. म्हणजे एक्स एकदा पॉझिटिव्ह पकडायचा 5 प्लस 8.062 अपॉन 2 आणि दुसरा एक्स इक्वल टू 5 मायनस 8.062 अपॉन 2. आता तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन करायचं आहे. एक्स इक्वल टू 13.062 अपॉन 2 केलं आणि दुसरं एक्स इक्वल टू, इथं मायनस साईन येईल कारण मोठ्या संख्येला मायनस साईन येऊन मायनस आलं. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन काय येईल, याचं कॅल्क्युलेशन थोडं काळजी घ्यायचं बघा. इथं काय तुमचं डिरेक्टली येऊन जाईल जर तुम्ही बघायला गेला. आता मी ते सेपरेट सॉल्व करून देतो बघा. 8.062 आणि तुम्हाला 5 पॉईंट समथिंग तुम्ही मायनस करताय, बरोबर की नाही. तर 062 तसं राहील आणि 8 टू 5 गेलं म्हणजे 3, म्हणजे तुमचं काय 3.062 आलं अपॉन 2. तुम्हाला हे डिवाईड करावं लागेल कारण की त्यांनी सांगितलं क्वेश्चनमध्ये दिले बघा अप टू 2 डेसिमल प्लेस आहे, म्हणून तुमचे ॲन्सर नंतर 2 डिजिट पाहिजे, म्हणजे डॉट नंतर 2 डिसिमल पाहिजे, 2 डिजिट पाहिजे. जसं की ह्या केसमध्ये 2 6 आला, 1 1 उरला, 1चं 5 झाले, इथं पॉईंट आला म्हणून 5 बरोबर, इथं 3 आले, इथं 1 आलं. आता तुम्हाला राऊंड अप करा अप टू 2 डेसिमल. तर तुम्ही 3 डेसिमल लिहिलं, पॉईंट नंतर 3 डिजिट लिहिलं की तुमचा अर्धा एक मार्क कट होतो. त्यामुळे तुम्हाला हे राऊंड अप करा. मग हे तुमचा आन्सर शुड बी 6.53 होऊन जाईल. आणि इथं पण तुम्हाला तेच लॉजिक अप्लाय करायचं आहे. इथं तर तुम्ही केलं तर बघा मायनसला मायनस 1 पॉईंट, इथं 1 उरला, इथे 5 झालं आहे. राईट. इथं 3 1.31 आला. राईट. ह्याला तुम्हाला ह्यांचा आन्सर परत काय आलं अप टू 2 डेसिमल म्हटलं म्हणून 1.53. मग तुमचा आन्सर असं -1.53 हे तुमचं असणार आहे. मग त्याच्या ज्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या 2 व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू आहे. राईट. कळालं. अप टू 2 डेसिमल बोललेत म्हणून आपल्याला तसं करायचं आहे. कळालं. एकदम सोपं आहे. आता आपण ट्राय करूया दुसरा क्वेश्चन करायचा. मग तुम्हाला सेम पॅटर्नचा क्वेश्चन करूया. ठीक आहे, याला मी टप करतो पहिला. कळालं कसं करायचं असं ना. आता आपण पहिला क्वेश्चन केला. आता दुसरा क्वेश्चन करूया. बघा सेम क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन अँड गिव्ह द आन्सर अप टू 3 सिग्निफिकंट फिगर. मग तुम्हाला 3 डिजिटपर्यंत जायचं आहे. आता क्वेश्चनमध्ये त्यांनी दिले बघा 5x³ दिलेलं आहे, -3x -4 = 0 मग सेम मेथडचे 2 स्टेप फॉलो करायचे. पहिली स्टेप काय तुमचं कम्पेअर करायचं इक्वेशन विथ दी ax² + bx + c बरोबर. तर मी हे इक्वेशन कम्पेअर करतो ax² + bx + c = 0 बरोबर. तर मला काय दिसतं, मला aची व्हॅल्यू मला 5 दिसते, मला बीची व्हॅल्यू मला -3 दिसते आणि सीची व्हॅल्यू मला -4 दिसते. मी मागाशी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला डायरेक्ट नसतं कळालं तर कसं करायचं आहे मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, तुम्ही ते बघू शकता. आता तुम्हाला ही स्टेप 1 झाली माझी. राईट. दिस इज माय स्टेप 1.
वी विल गो फॉर स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करायचं तुम्हाला, हे इक्वेशन त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्या, बाकीचं काहीच नाही करायचं. अपॉन 2 आहे राईट. आता आपण ते व्हॅल्यू टाकूया, मग आपल्याला बरं पडून जाईल. ओके, आता बघा एक्सला एक्स टाकलं इक्वल टू, आता सेम मायनस आहे आणि बीची व्हॅल्यू मायनस आहे. मी जसं सांगितलं इथं काळजी घ्यायची, खूप जण इथं चुका करतात, इथं मायनस साईन करायचं. प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बीची व्हॅल्यू -3 आहे, -4 इंटू एची व्हॅल्यू 5 आहे आणि सीची व्हॅल्यू -4 आहे, अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू काय 5 आहे, हे इथं काळजी घ्यायचं. ओके, एक्स इक्वल टू मायनस मायनस प्लस झालं, मग 3 आलं, प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बघा हा 3 आहे, 3चा स्क्वेअर 9 आला, 3चा स्क्वेअर 9 आला. बघा मायनस मायनस प्लस झालं, मी प्लस लिहिलं. 5 4 जा 20, 24 जा 80 आला, मग 80 लिहिलं, अपॉन 10 लिहिलं. तर एक्स इक्वल टू काय आलं तुमचं 3 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये 89 आलं, अपॉन 10 आलं. आता सेम लॉजिक करायचं तुम्हाला. आता रूट 89ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. रूट 89ची व्हॅल्यू काढू आपण. बघा रूट 89ची व्हॅल्यू काढायची. काय आहे 9.433, जसं मी सांगितलं पॉईंटनंतर 3 डिजिट घेतात, 9.433. बघा मग एक्स इक्वल टू 3 प्लस मायनस 9.433 अपॉन 10 राईट. आता परत मी जसं सांगितलं तुम्हाला ह्याचे 2 पार्ट येते, एक प्लसवाला घ्यायचा, एक मायनसवाला घ्यायचा. आपण ह्याला थोड्या वेळासाठी रब करूया. ठीक आहे, आता ह्याचे 2 व्हॅल्यू जसे येतील, एक्स इक्वल टू काय, मी 3 घेतलं, एकदा प्लसवाला घेतला, अपॉन 10 म्हणजे किती आला तुमचा, तुम्ही बघता 12.433 अपॉन 10 आला, तुमचा 1.2433 आला. ओके, आता दुसरावाला प्लसवाला घ्यायचा तर मायनसवाला घ्यायचा. एक्स इक्वल टू 3 मायनस 9.433 अपॉन 10. एक्स इक्वल टू काय विचार करा. आता ह्या केसमध्ये तुमचं येईल 6.433 अपॉन 10 आला. मग एक्स इक्वल टू काय तुमचं 0.6 येईल बघा, 0.6433. बरं त्याने तर अप टू 3 सिग्निफिकंट फिगर म्हटलं आहे, म्हणजे तुमचे टोटल 3 डिजिट यायला पाहिजे. जसं की ह्यामध्ये कसं 1.24 येईल. ह्या केसमध्ये तुमचा येईल एक्स इक्वल टू, आणि हे मायनस आहे इथं बघा, इथं मायनस माझं राहिलं होतं, इथं मायनस ॲक्च्युली साईन कॉपी होत नाही इथं. ओके, मायनस आलं, मायनस 0.64 अप टू 3 सिग्निफिकंट बनले होते, म्हणून मी 3 डिजिट यायला पाहिजे टोटल तुमचे. अप टू 3 सिग्निफिकंट म्हणून इथे 1.24 आलं आहे. मगाच्या केसमध्ये तुम्ही बघाल ना अप टू 3 डेसिमल प्लेसेस होतं, म्हणून मी पॉईंटनंतर 3 डिजिट होतं, इथे टोटल 3 डिजिट लागतात. ठीक आहे, कळाला. हा एक पॅटर्न झाला, एकदम सोपा पॅटर्न आहे, सगळ्यांना कळाला. हा क्वेश्चन मोस्टली विचारतात, म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलं ना 80% हा क्वेश्चन विचारतात, आणि पुढचा जो पार्ट बघणार आपण हा क्वेश्चन हा 20% विचारतात. त्याच्यापेक्षा आपण हावाला क्वेश्चन ट्राय करूया. 20% हावाला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, क्वेश्चन वाचून घेऊया, मग आपण डायरेक्ट मिळून आपल्याला आन्सर मिळाला चालू होईल. बघा त्याने केलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के सच दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट. जसं मग मी म्हणालो होतो, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फक्त 2 टाईपचे क्वेश्चन असतात. एक युझिंग फॉर्म्युला विच इज वी सॉल्व जस्ट नाऊ लास्ट टाईप इज अ हॅज इक्वल रूट्स. नेहमी लक्षात ठेवा, आपला एक फॉर्म्युला होता, आपण एक फॉर्म्युला तर लिहिला होता, त्यामागचं कारण काय आहे, b² - 4ac अपॉन 2 आहे. जेव्हा पण कधी बघा, जेव्हा पण कधी हॅज इक्वल रूट्स, ठीक आहे, और हॅज इक्वल रूट्स और हॅविंग इक्वल रूट्स असं कधी वर्ड येतो ना, याचं मिनिंग काय असतो, ह्याचं मिनिंग त्यांना हे सांगायचं असतं की बाबा b² - 4ac इक्वल टू 0 वापरा. एवढं सोपं सांगायचं. मगाच्या केसमध्ये हा फॉर्म्युला अप्लाय करायचा, आता ह्या केसमध्ये फक्त हावाला फॉर्म्युला अप्लाय करायचा. त्यांना फक्त हावडा फॉर्म्युला यूज करा असं त्यांचं म्हणणं असतं इनडायरेक्टली. ठीक आहे, तर तुम्हाला हावाला फॉर्म्युला पण यूज करायचा आहे. तर आपण सॉल्व करूया क्वेश्चन. मग आपल्याला सेम क्वेश्चन सेम पॅटर्न आहे. हा मगाचा पण क्वेश्चन दोन स्टेपमध्ये सॉल्व होतो, इव्हन हा पण क्वेश्चन 2 स्टेपमध्ये सॉल्व होतो, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. ओके, पहिला क्वेश्चन आपण लिहून घ्या बघा, kx²
-7x + 2 = 0. सेम कन्सेप्ट करायचे. हा कम्पेअर करायचा इक्वेशन विथ ax² + bx + c = 0 बरोबर. तर एची व्हॅल्यू तुम्हाला के दिसते, बीची व्हॅल्यू तुम्हाला 7 दिसते, सीची व्हॅल्यू तुम्हाला 2 दिसते, राईट. आता तुम्हाला ह्याला उचलायचं आहे. जसं मी म्हणालो होतो, हॅज इक्वल टू असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन ऑफ b² - 4ac = 0. Okay. Now value of b is 47, is 7² - 4 into a is k, c is 2 = 0. So it should be like that, 49 - 8k. So 49 is equal to 8k. So 49 upon 8 is equal to k. This is your answer, and which is for 3 marks question. एवढं सोपं आहे. तुम्हाला कळालं तर सगळं सोपं चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व करूया. हा एवढंच आन्सर. आपण आता पुढचा क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. आता पुढचा क्वेश्चन वाचूया. पुढचा क्वेश्चन काय दिलं आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के सच दॅट क्वाड्रेटिक इक्वेशन 5x² - kx + 3 हॅज इक्वल रूट्स. राईट. सेम परत लॉजिक आलं बघा. म्हणून कधी पण क्वेश्चन दिलं ना, क्वेश्चनमध्ये तुम्हाला पहिले चेक करा की काय दिलं त्यामध्ये. जसं ह्या क्वेश्चनमध्ये दिलं त्याने हॅज इक्वल रूट्स दिलेलं आहे. मग मी ते लिहितो 5x² - kx + 3 = 0. राईट. सेम लॉजिक आहे. स्टेप 1 काय आपली, ह्याला इक्वेशनला कम्पेअर करायचं कोणाबरोबर, ax². एक मिनटं बघता. ax² + bx + c = 0 बरोबर. तर मला काय मिळतं, मला एची व्हॅल्यू मला 5 मिळते, मला बीची व्हॅल्यू मला -k मिळते, आणि सीची व्हॅल्यू मला काय होते 3 मिळते. इथे चालत नाही ॲक्च्युली. एक मिनटं. ठीक आहे. तर मला सीची व्हॅल्यू 3 मिळाली. इथं चालत नाही म्हणून इथं 3 लिहिलं मी. आता हॅज इक्वल रूट्स असल्यामुळे मी काय केलं, आपला फॉर्म्युला b² - 4ac = 0 ह्यामध्ये टाकून गेला. आता मग मला बीची व्हॅल्यू काय मिळते, मला -k मिळते, राईट. केचा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू मला 5 मिळते, सीची व्हॅल्यू मला 3 मिळते, = 0 केलं. मग k² कधी पण सांगितलं, जसं मी सांगितलं मायनसचा स्क्वेअर नाही पॉझिटिव्ह असं, मग k² आला. ओके. इथे बघा 4 × 5 = 20, 23 = 60, म्हणून -60 = 0. मग k² = 60 आलं. मग केचे तुमचे 2 व्हॅल्यू होतील, ± √60. हे तुमचं आन्सर असेल. ह्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला एक्सपांड करू शकता किंवा त्याला सिम्प्लिफाय करू शकता तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. हे त्यांचं आन्सर आलं. ओके. आता आपण एक मगाचा क्वेश्चन घेऊया. ओके. सेम घेऊया. विदाउट सॉल्विंग बघा, थोडा वेगळा वेळेने विचारलं आहे. शेवटी त्याला आलं आहे बघा, विच हॅज रूट्स ऑर इक्वल. मग तेच कन्सेप्ट आहे, b² - 4ac = 0. मग सेम लॉजिक आपण सॉल्व करूया. आता px² - 4x + 3 = 0. ह्या इक्वेशन आपण कम्पेअर करू ax² + bx + c = 0 बरोबर. तर तुम्हाला सेम लॉजिकने काय मिळते, a = p मिळते, b = -4 मिळते, आणि c = 3 मिळते, राईट. व्हॉट वी नीड टू डू, यू नीड टू जस्ट पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन ऑफ b² - 4ac = 0. So my -4² - 4 into p into c will be 3, right. It should be 16 - 12p = 0. So 16 is equal to 12p. 16 upon 12 = p. If you divide by 4, it should be like 4/3 = p. The value of p is 4/3. कळालं सगळ्यांना. पीची व्हॅल्यू काय म्हणजे 4/3 आली, राईट. एवढाच आहे चॅप्टर, एवढाच आहे. ह्याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही चॅप्टरमध्ये. एवढा सोपा चॅप्टरच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला परत सांगतो की ह्या चॅप्टरमध्ये काय आहे एक्झॅक्टली. ह्या चॅप्टरमध्ये फक्त 2 टाईपचे क्वेश्चन असतात. सॉल्व युझिंग फॉर्म्युला विच इज नथिंग बाय x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac / 2a. हा एक पार्ट झाला. आणि हॅज इक्वल रूट्स कधी पण वर्ड वापरला क्वेश्चनमध्ये आला तेव्हा तुम्हाला त्यांना हे सांगायचं b² - 4ac = 0. हा वाला फॉर्म्युला आपल्याकडे. हे 2च फॉर्म्युलाचे आहे.
फक्त तुमचा फॉर्म्युला क्वेश्चन डिसाईड करणार की तुम्हाला हा वाला अप्लाय करायचा का हा अप्लाय करायचा. हा 3 मार्का चॅप्टर 3 ते 6 मार्कपर्यंत विचारता. खूप सोपा क्वेश्चन आहे, खूप सोपे क्वेश्चन असतात, स्ट्रेट फॉरवर्ड असतात. ठीक आहे, ठीक आहे, आपण बस करूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.